तुम्हाला मनी हाइस्ट ही सीरीज आठवते का? त्यात प्रोफेसरची ज्याप्रमाणे अख्खी टोळी असते आणि ती टोळी मिळून ज्याप्रमाणे चोरी करतात, तसंच काहीसं किंबहुना ती सीरीज पाहून प्रेरित होऊन एका टोळीनं तब्बल 150 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दिल्लीतील काही तरुणांनी मनी हाइस्ट सीरीज पासून प्रेरणा घेत तब्बल 150 कोटींची फसवणूक केली. इतकंच नाही तर आरोपींनी सीरीजमधील पात्रांची नावं वापरून स्वतःची ओळख वेगळी निर्माण केली. अर्पित, प्रभात आणि अब्बास अशी या टोळीतील मुलांची नावं आहेत. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसवायचे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांनी पैसे उकळायचे. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसवायचे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून ते पैसे उकळायचे. मनी हाइस्ट मधील पात्रांसारखी नावं ठेवत अर्पितनं स्वतःला प्रोफेसर, प्रभातनं अमांडा आणि अब्बासनं बर्लिन अशी नवी नावं घेतली होती आणि आपली ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियावर गुप्त ग्रुप तयार करून ते लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. या ग्रुपवर ते शेअर मार्केट विषयी टिप्स आणि सल्ले देत सुरुवातीला थोडे परतावे देऊन लोकांचा विश्वास संपादन करायचे आणि नंतर मोठी गुंतवणूक मागून पैसे घेताच त्यांना ब्लॉक करायचे. या पद्धतीनं त्यांनी सुमारे 300 लोकांची फसवणूक केली होती. ही टोळी लक्झरी हॉटेलमधून मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून हे सगळं करायची. तपासादरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथे छापे टाकलेत. या कारवाईत 11 मोबाईल फोन, 17 सिम कार्ड, 12 बँक पासबुक आणि चेकबुक, 32 डेबिट कार्ड तसेच ऑनलाईन व्यवहाराचे स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअप चॅट सुद्धा मिळाले आहेत. शिवाय याचे धागे नोएडा आणि गुवाहाटी पर्यंत पोहोचले असून यामध्ये काही चीनी नागरिकांचाही सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सध्या या रॅकेटमधील इतर सदस्यांचा आणि परदेशी संपर्काचा सुद्धा शोध घेतेय.